नमस्कार मित्रांनो. खूप जणांना सध्या संजय गांधी निराधार योजनेच्या पगारी आहेत, श्रावणबाळ योजनेच्या पगारी आहेत, विधवा पेन्शन योजना आहे. खूप जणांना महिन्याला 1,500, कुणाला 2,500 रुपये खात्यावर पडतात. मग यावर्षी राज्य शासनाकडून जे प्रत्येक वर्षी जे लाभार्थ्याच्या माध्यमातून हयात प्रमाणपत्र दिलं जातं, हे हयात प्रमाणपत्र लाभार्थ्यांना अगोदर तलाट्याला द्यावं लागत होतं, तहसीलमध्ये जमा करावं लागत होतं. या सर्व प्रक्रिया वर्षाला चालत होत्या. परंतु यावेळेस राज्य शासनाकडून हयात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन हयात प्रमाणपत्राची मोहीम सुरू केलेली आहे. चांगली गोष्ट आहे, कारण जो लाभार्थी आहे तिथपर्यंत जायचा याचा खर्च वाचला. वृद्ध लाभार्थ्यांना कुठे जायची गरज नाही. इथल्या इथे गावामध्ये हयात प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण होते. परंतु ही सिस्टीम ऑनलाईन सिस्टीम आहे. ऑनलाईन हयात प्रमाणपत्र काढल्यानंतर डायरेक्ट शासनाला ते सादर होणार आहे. परंतु या सर्व गोष्टीमध्ये शासनानं थोडा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे, की खूप लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र ऑनलाईन निघत नाही आहे. 50-60%, 70%, 80% लोकांचं हयात प्रमाणपत्र 2 मिनिटामध्ये होत आहे, प्रोसेस पूर्ण होत आहे. परंतु खूप असे लाभार्थी आहेत की त्यांचा चेहरा स्कॅन होत नाही. मग अशा लाभार्थ्यांना राज्य शासन त्यांच्या भविष्यातल्या पगारी देणार नाही का? कारण त्यांचं जर हयात प्रमाणपत्र नाही निघालं तर मग त्या हयात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळं त्यांच्या पगारी राज्य शासन बंद करणार आहे का? जर हयात प्रमाणपत्र नाही देण्यात आलं तर तो माणूस हयात नाही असा राज्य शासनाला निरोप जाईल व राज्य शासन त्या माणसाची पगार बंद करेल. अशी प्रक्रिया होणार आहे का? कारण जर माणूस जिवंत असेल, जर माणूस तो हयात असेल, जर त्या माणसाचं हयात प्रमाणपत्र निघत नसेल तर त्यासाठी राज्य शासनानं पुढली मोहीम काय आखली आहे का? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही. सध्या कोणी याबाबत बोललं जात नाही आणि याबाबत बोलणं गरजेचं आहे. जर असं प्रत्येकानं जर बोललं तर राज्य शासनापर्यंत हा निरोप जाईल. आपापल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही निरोप देऊ शकता की काही जणांचं डोळ्याचा प्रॉब्लेम असो, चेहऱ्याचा प्रॉब्लेम असो, काही जणांचे ऑपरेशन झालेले आहेत मोतीबिंदूचे. या सर्व प्रक्रियेमुळं जेव्हा तो हयात प्रमाणपत्रासाठी तो माणूस समोर उभारतो तेव्हा त्याची KYC होत नाही आहे, त्याचं फेस स्कॅन होत नाही आहे. खूप जणांच्या तक्रारी आहेत. फेस स्कॅन न झाल्यामुळं त्या लाभार्थ्यांची पगार बंद पडू शकतो. जो मानधन मिळतं राज्य शासनाकडून ते मानधन बंद पडू शकतं. त्यामुळं राज्य शासनानं जरी फेसच्या माध्यमातून हयात प्रमाणपत्राची मोहीम काढलेली असली तर ज्या लाभार्थ्यांसाठी फेस स्कॅन होत नाही आहे अशा लाभार्थ्यांसाठी कॅम्प घेणं गरजेचं आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचं फेस स्कॅन होत नाही अशा लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष हयात प्रमाणपत्र तो माणूस हयात आहे का हे पाहण्यासाठी त्यांचे अधिकारी स्वतः येऊन त्यांच्या घरी स्तंभ किंवा फेस स्कॅन करून KYC करावी किंवा हयात प्रमाणपत्र काढलं जावं. कारण त्या लाभार्थ्याची जर हयात प्रमाणपत्र नाही निघालं तर राज्य शासन त्या लाभार्थ्याची पगार जो महिन्याला मासिक त्याचा हप्ता येतो तो हप्ता बंद करू शकतं. त्यामुळं या सर्व प्रक्रियेमध्ये तो लाभार्थी वंचित राहू नये. कमीत कमी 20 ते 30% लाभार्थी असे होऊ शकतात की त्यांचा फेस स्कॅन होत नाही. त्यामुळं राज्य शासनाकडून याबाबत योग्य ती काळजी घेऊन ज्या लाभार्थ्यांचं फेस स्कॅन होत नाही आहे, ज्या लाभार्थ्यांचं KYC होत नाही, हयात प्रमाणपत्र निघत नाही, अशाचं स्वतः त्यांच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून स्तंभ अथवा फेस स्कॅन घेऊन KYC करावी, हयात प्रमाणपत्र काढून घ्यावं. परंतु त्याच लाभार्थ्यानं हयात प्रमाणपत्र काढलं नाही, फेस स्कॅन केलं नाही किंवा KYC केलं नाही म्हणून त्या लाभार्थ्याचं मानधन बंद करू नये. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पण यावर कोणीही बोलायला सध्या तयार नाही आणि बोलणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत हे लाभार्थी वंचित, कारण खूप लाभार्थी वंचित राहू शकतात. खूप जणांचं फेस स्कॅन होत नाही आहे. त्यामुळं खूप अडचणी याच्यामध्ये येत आहेत.
70 ते 80% लाभार्थ्यांना याचा लाभ चांगला आहे, जो हयात प्रमाणपत्र निघत आहेत, परंतु 20% लाभार्थी ज्याच्यामध्ये गळू शकतात आणि ते विधवा असो, निराधार असो, अपंग असो, जे कोणी आहेत, कारण त्यांना तुम्ही देत असलेल्या ते महिन्याला जो 1,500 रुपये देत आहेत, महिन्याला जे 2,500 रुपये देतात ते खूप महत्त्वाचे आहेत, परंतु या छोट्याशा कारणामुळं तो माणूस हयात असताना त्याचं जर हयात प्रमाणपत्र निघत नसेल तर त्याचा लाभ बंद केला जाऊ नये. ज्या लाभार्थ्यांचं हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी राज्य शासनाकडून मुदत देण्यात येईल त्यासाठी मुदत वाढवून द्यावी. त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करावेत. जरी प्रयत्न करून जे लाभार्थी याच्यामध्ये राहतील KYC न करता किंवा हयात प्रमाणपत्र न काढता, तर त्या लाभार्थ्यांनी स्तंभ अथवा फेस स्कॅनसाठी स्वतः राज्य शासनाकडून स्कॅम घेण्यात यावे किंवा त्यांच्या संबंधित विभागाकडून तो माणूस हयात आहे का त्याचं हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वतः त्याच्या लाभार्थ्यापाशी यावं, त्याचं फेस स्कॅन करावं किंवा स्तंभ घेऊन त्याची KYC अथवा हयात प्रमाणपत्र काढावं. कारण खूप जणांचा हा प्रश्न आहे. प्रत्येकजण म्हणतोय की याबाबत राज्य शासन का बोलत नाही आहे, प्रशासन याबाबत का गप्प आहे. तर प्रत्येकाचं सध्या हयात प्रमाणपत्र निघत आहे, परंतु खूप जणांचं निघत नाही आहे. खूप असे माणसं आहेत, आजारी व्यक्ती आहेत, ते जाग्यावर पडून आहेत, परंतु त्यांचं स्कॅन होत नाही आहे. त्यामुळं आजारी व्यक्ती असो, अंध व्यक्ती असो, ऑपरेशन झालेल्या व्यक्ती असो, सध्याच्या याच्यात एखाद्याचा चेहरा विद्रूप झालेला असो, या सर्व गोष्टीमुळं त्याचं फेस स्कॅन जर होत नसेल तर प्रशासनाकडून त्यांचे संबंधित अधिकारी त्यांच्या घरी पाठवून त्यांचं फेस स्कॅन करून हयात प्रमाणपत्र काढून द्यावं. परंतु त्या लाभार्थ्यांचा जोपर्यंत तो कळत नाही हयात आहे का नाही, तोपर्यंत त्याचा लाभ बंद केला जाऊ नये. हीच एक महत्त्वाची अपडेट सर्व लाभार्थ्यांना द्यायची होती. कारण यासाठी सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. जे संजय गांधी निराधारचे लोक आहेत, त्यांच्या संबंधित काही लोक किंवा लोकप्रतिनिधी असो, खासदार आमदार असो, यांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण हयात प्रमाणपत्रासाठी ज्यांचं हयात प्रमाणपत्र निघत नाही त्यांना ऑफलाईन पद्धतीनं हयात प्रमाणपत्र द्या किंवा स्वतः अधिकारी त्यांच्या घरी पाठवा किंवा त्यांना तहसीलमध्ये कॅम्प घ्या. अशा सर्व गोष्टी केल्या तरच त्या लाभार्थ्यांचे फेस स्कॅनद्वारे हयात प्रमाणपत्र निघू शकतं. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचं हयात प्रमाणपत्र अजून निघालेलं नाही, ज्या लाभार्थी याच्यापासून वंचित आहेत, यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन या संबंधित विभागालाही माहिती देणं गरजेचं आहे. कारण हे लाभार्थी हे वयोवृद्ध असतात, म्हातारे असतात, विधवा असतात, यांच्याकडे कोणी लक्ष देत नसतं. त्यामुळे यांच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी एक गावात दौंडी देणं गरजेचं आहे. सर्वांना सांगणं गरजेचं आहे की बाबा ज्या लोकांचं हयात प्रमाणपत्र निघालं नाही त्यांनी नावं देण्यात यावी आणि तो पत्र तहसीलदारला देऊन तहसीलदाराच्या माध्यमातून जी कारवाई करता येईल ते त्यांनी करतील. हीच एक आपल्या सर्व लाभार्थ्यांना द्यायची होती. कारण ह्याबाबत आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण हे वृद्ध, म्हातारे, अपंग लोक आहेत, विधवा महिला आहेत, यांच्यासाठी प्रयत्न करणं प्रशासनाला गरजेचं आहे. परंतु हयात प्रमाणपत्र दिलं नाही म्हणून त्यांना वगळू नये, त्यांचा लाभ बंद करू नये, जोपर्यंत तो हयात आहे की नाही हे पाहिल्याशिवाय. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जनजागृती होईल, प्रत्येकाला माहीत होईल आणि प्रशासन याबाबत योग्य तो निर्णय घेईल. धन्यवाद.